आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगचं कालवण. तेल टाकूया. तेल गरम झालं की लसूण टाकायचं. कोथिंबीर टाकली. हळद, हिंग, कांदा लसूण मसाला हे सर्व तेलात मिक्स करून घ्यायचं. आता शेंगा टाकायच्या. ते छानशा परतवायच्या. मुगाची डाळ टाकायची. छानसं परतवून घ्यायचं. आता गरम पाणी ओतायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं ओतायचं. जर ग्रेव्ही पाहिजे असेल थोडी तर थोडं जास्त ओतायचं, आणि जर ग्रेव्ही नको असेल तर मग थोडंसंच ओतू शकतो. कालवणाला छानशी उकळी आली आहे. आता आपण त्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आणि मंद आचेवर थोडं शिजवून द्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही पाहू शकता आता कालवण आपलं रेडी आहे. आणि ह्याच्यात जी मुगाची डाळ टाकलेली आणि शेंगदाण्याचं कूट त्यामुळे कालवणाला आपला घट्टपणा आलेला आहे. कालवण रेडी झालंय. हे तुम्ही भाकरी बरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण. मग आता वाट कसली बघताय? नक्कीच उद्या बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा